नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीने प्रियाच्या रूममध्ये जो मोबाईल ठेवलेला असतो त्यामुळे सायलीच्या हाती जबरदस्त असा पुरावा लागणार असतो। कारण प्रियाने खरंच अगदी ठरल्याप्रमाणे सायलीने जसं ठरवलं होतं त्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात। प्रियाने महिपतला कॉल केलेला असतो आणि महिपतला कॉल करून हे सगळं बोललेली असते, ज्याच्यामध्ये ती बोललेली असते की साक्षी ही खुनी आहे तरीही मी हे सगळं केलेलं होतं आणि मी साक्षीच्या बाजूने साक्ष दिलेली आहे आणि त्यामुळेच आता हे सगळं व्यवस्थित घडत आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, परंतु आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजेच हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा मात्र एक मोठा धमाका झालेला आहे आणि हे सत्य आता सर्व सुभेदारांच्या समोर आलेलं आहे। अर्जुन मात्र जाम भडकलेला आहे। अर्जुनने स्पष्टपणे सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्हाला आता जे वाटत आहे ते अजिबात तसं नाहीये, कारण सायलीने जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे, फक्त जो पर्याय तिने वापरलेला होता तो चुकीचा होता। तर हे सगळं अर्जुन बोललेला आहे। प्रियाचा पर्दाफाश कशा पद्धतीने झालेला आहे, सायलीच्या हाती पुरावा कसा लागलेला आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तर इकडे सायली किचनमध्ये असते आणि प्रिया ही आहे ती रांगोळी काढण्यासाठी बाहेर गेलेली असते। प्रिया बाहेर आलेली असते। सायली मात्र विचार करत असते की आता काहीही झालं तरीही अश्विन भाऊजी पण सकाळी पहाटे 5:30लाच जाणार होते, तेही गेले असतील, त्यामुळे मला आता असं वाटत आहे की लवकरात लवकर मी प्रियाच्या रूममध्ये गेलं पाहिजे, कारण सायलीने आधीच ह्या गोष्टी ठरवून ठेवलेल्या होत्या। कशा पद्धतीने काय करायचं आहे हे तिने ठरवलेलं होतं आणि त्यासाठी तिने आता जायला निघते। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया बाहेर विचार करत असते। तिने त्या मुलीला फोनही लावते, परंतु ती मुलगी रांगोळी काढणारी म्हणते की मी येणार नाही, तुम्ही मला बोलला होता ना मी पैसे देणार नाहीये म्हणून, तर आता तुम्ही मला पैसे देणार नाही तर मी येणार नाही, मी रांगोळी काढायला येणार नाही, असं तिने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं। आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते। प्रियाची खूपच चिडचिड होत असते। प्रियाला कळतच नसतं की आता करू काय, कारण ही मुलगी तर आलेली नाही आणि हे रांगोळीचं आता काय करायचं। या सुभेदारांच्या घरी दिवाळी असल्यासारखी रोज रोज रांगोळी काय लागते, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रिया हे सगळं बोलत असते आणि त्यासोबतच प्रिया म्हणत असते की आता नाटक केलं पाहिजे। मी नाटक असं करते ना त्यापेक्षा की कोणाला कळणारही नाही आणि कोणाच्या लक्षातही येणार नाही, कारण काहीही झालं तरीही आता माझी कंबर दुखते, एवढं साधं कारण जरी मी सगळ्यांना सांगितलं तरीही कुणाला कळणार पण नाहीये की मी हे सगळं का करत आहे। हे सगळं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं। त्याचबरोबर सायली आता कॉफी घेऊन जाण्याचं नाटक करते आणि कॉफीचा मग घेऊन ती आता प्रियाच्या रूममध्ये आलेली असते। सायलीने ठरवलेलं असतं, कारण अगदी सायलीच्या रूममध्ये जसं त्यांनी लावलेला होता मोबाईल अस्मिता आणि त्याचबरोबर प्रियाने, अगदी त्याच पद्धतीने सायलीने आता मोबाईल लावायला सुरुवात केलेली असते आणि ती जागा शोधू लागते। ती म्हणते की आज ह्या प्रियाचा सगळ्यांच्या समोर पर्दाफाश होणार आहे आणि आज सगळ्यांना कळणार आहे की ही कोणत्या लेवलची मुलगी आहे, हे सगळं ती बोलत असते। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सायलीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी सगळ्यांच्या समोर आज मी हे सत्य आणणारच आहे। हे सगळं घडत असतं आणि सायलीने मग जागा शोधलेली असते जिथे मोबाईल ठेवल्यानंतर तिथे आपल्याला कळेल की इथून ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने मॅनेज करता येतील, हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं। आणि सायलीने तिथे पुस्तकांच्या मध्ये मोबाईलवरती व्हिडिओ ऑन केलेला असतो, कॅमेरा ऑन केलेला असतो आणि तिने तो मोबाईल तिथे ठेवलेला असतो। अगदी व्यवस्थित सेट होईल, प्रिया आल्यावर कुठे बसेल, तिला कसं त्यात कॅप्चर करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सायलीने केलेल्या असतात। आता सायली रूममधून बाहेर पडत असते, तेवढ्यात प्रिया तिथे येते, दरवाजा उघडते, कारण सायलीला वाटलंच नव्हतं की प्रिया एवढ्या लवकर येईल, कारण प्रिया तर रांगोळी काढायला गेलेली, पण प्रिया कुठे रांगोळी काढते, रांगोळी काढणारी व्यक्ती तर दुसरीच आहे, ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली नव्हती। आणि मग सायली आता रूममधून बाहेर पडत असते आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की प्रिया तिथे त्यांनी सायलीला विचारू लागते की तू इथे काय करतेस। तेव्हा सायली सांगत असते की अगं मी आहे ना, तुला कॉफी द्यायला आले होते, आता ठरवलंच आहे ना आपण एकमेकींसोबत चांगलं राहायचं आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीने आता अर्जुनसाठी सँडविच बनवायला घेतलेलं असतं, पण प्रिया मात्र इकडे नाटकच करत असते। तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले असतात आणि मग सायली अर्जुनसाठी नाश्ता बनवत असते। ती म्हणत असते असंही आहे, त्या दामिनीची केस आल्यापासून ना खूपच टेन्शनमध्ये असतात, असं म्हणत सायली म्हणते की मी त्यांच्यासाठी नाश्ता हा वरतीच घेऊन जाते। असं सायलीने विचार सुरू केलेला असतो आणि छान असं सँडविच बनवलेलं असतं आणि आता सँडविच घेऊन आपण वरती रूममध्ये जाऊया असं तिने ठरवलेलं असतं।
आणि त्यात तिने छान तयारी केलेली असते आणि मग सॉसची बॉटल घेते आणि त्या सँडविचवरती छान असा स्माइली काढते आणि मग अर्जुनसाठी नाश्ता घेऊन येते. अर्जुन म्हणतो, सायली काय गरज होती हे घेऊन यायची तुम्ही? अहो मी आलो असतो ना नाश्त्यासाठी खाली. तेव्हा सायली म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, माझे जे मिस्टर आहेत ते आहेत ना सध्या दामिनीच्या केसमध्ये खूपच बिझी झालेले आहेत. त्यांना ते लक्षातच येणार नाही म्हणूनच मी हे ठरवलं आणि मग मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन इथं आले. अर्जुन म्हणतो, वा मस्तच. तेव्हा अर्जुन तो स्माइली बघून म्हणत असतो की खरंच आज माझी बायको जरा जास्तच हुशार झालेली आहे आणि जास्तच गोष्टींकडे लक्ष देत आहे, जास्तच खुश आहे. तेव्हा सायली म्हणत असते, हो कसं आहे, माझा केस पार्टनर आहे ना, त्यांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुमची काळजी घेत आहे, असं सायली अर्जुनला सांगत असते. त्यासोबतच सायली अर्जुनशी अगदी व्यवस्थित बोलत असते, त्याला सर्व गोष्टी समजून सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं चालू असतं. अर्जुन म्हणत असतो की खरंच. सायली म्हणते की कसं झालेलं आहे नाश्ता? हे सगळं सायली जेव्हा सांगत असते, विचारत असते, तेव्हा अर्जुन म्हणतो, ऑब्व्हियसली तुम्ही बनवलं आहे ना, तर तो छानच होणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि मग अर्जुन नाश्ता करायला घेतो. तेव्हा सायली म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, आत्ता माझा नवरा जो आहे ना तो या केसमध्ये जरा जास्तच बिझी झालेला आहे, त्यामुळं माझ्या नवऱ्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, असं सायली सांगत असते. आणि सायली मात्र आता नाश्ता करायला घेते. सायली नाश्ता करत असते, नाश्ता अर्जुनला भरवत असते. ती म्हणते की 1 मिनटं मी तुम्हाला खाऊ घालते, असं म्हणत सायलीने आता तो नाश्ता खाऊ घालायला घेतलेला असतो आणि सायली अर्जुनला नाश्ता तो सँडविच जो आहे ते भरवत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट दामिनी आहे, त्यांच्याकडे त्यांचा जो पिऊन आहे तो सांगायला येतो की तो सांगत असतो की आत्ता जे आहे ते म्हणजे महिपत आलेला आहे आणि महिपत जेव्हा तिथे येतो ही गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा मात्र इकडे ॲडव्होकेट दामिनी म्हणतात की काय? तेव्हा महिपत म्हणतो, बसू ना. तेव्हा तो सांगू लागतो की मी आता ना तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहे, म्हणजे तुम्ही आता ना पहिलं तुमच्या हाती पहिले गोष्टी कळलेल्याच आहेत, तुम्ही पहिलं जाऊन जेला आता साक्षीला भेटलं पाहिजे. तेव्हा दामिनी म्हणत असते, अहो पण तुम्ही हे मला कशाला सांगता, तुमच्याकडे किती डिग्र्या झालेल्या आहेत? तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, हे बघा 6वीपर्यंत मी जेव्हा पास होत आलो तेव्हा माझा बाप तिथलं जाऊन शिक्षकाची कॉलर धरायचा आणि मला पास करायचा. 6वीच्या नंतर पुढच्या वर्गात मीच माझ्या शिक्षकांची कॉलर धरायला लागलो, त्यामुळे 10वीपर्यंत आलो आणि 10वीत गेल्यावर कुणाची कॉलर धरायची हे मला माहीत नव्हतं, त्यामुळं मी 10वीतनं शाळा सोडून दिली. मग 10वी नापास झालेला माणूस मी आहे, असं इकडे महिपत सांगत असतो. आणि मग इकडे राग आलेला असतो तो म्हणजे दामिनीला. दामिनी मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि दामिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही आज ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र भयानक असतात. दामिनीचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काय घडत आहे त्याला जबाबदार आहे ती फक्त आणि फक्त तुम्ही, कारण ही केस तुम्ही माझ्याकडे सोपवलेली आहे आणि एकदा का केस माझ्याकडे दिलेली असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये पडायचं नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, असं दामिनी सांगत असते. तुम्ही आता इथे आलेला आहात ना त्याची अजिबात गरज नाही, या केसपासून तुम्ही लांब राहायचं आहे. कसं आहे तुमचं आता मला वाटत आहे तुमच्या एवढ्या नॉलेजवरून तुमची LMM पर्यंत तरी डिग्री झालेली असेल ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत असतात आणि सगळ्यांचं हे बोलणं तिथं चालू असतं. तेव्हा महिपत म्हणत असतो, नाही हो मी साधा 10वी नापास माणूस आहे, मी तुम्हाला असिस्ट करतो ना या केसमध्ये, असं महिपत बोलत असतो. तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, हे जे सर्टिफिकेट्स आहेत ना ते माझ्या कामाचे आहेत, याचा कुठल्याही गोष्टीशी कोणाशीही संबंध नाही आहे, हे जे सर्टिफिकेट्स आहेत ना ते मी स्वतःच्या कष्टाने कमवलेले आहेत, असं ती महिपतला सांगत असते. तेव्हा महिपत म्हणत असतो, हो मॅडम तुमचं अगदी बरोबर आहे, त्याच्याबद्दल मला काही शंकाच नाही आहे, पण मला काय वाटतं माहिती आहे का, ही केस माझ्या मुलीची आहे ना म्हणून मी मध्ये पडत आहे. तेव्हा दामिनी म्हणत असते की हे बघा, कोर्टाची तारीख जेव्हा येईल तेव्हा मी सांगेल, जेलात जाऊन कोणाला भेटायचं न भेटायचं हा माझा प्रश्न आहे, जेवढं होता येईल तेवढं या केसपासून लांब राहायचं आहे आणि पुन्हा तोंड दाखवायला इथे यायचं नाही. मी माझ्याकडे केस घेतलेली आहे, ती मी माझ्या पद्धतीने हँडल करेल, त्यामुळे आता तुम्ही मध्ये पडायची गरज नाही, एवढ्या अगदी कडक भाषेत दामिनीनं सांगितलेलं असतं. आणि महिपत मात्र भयानक चिडलेला असतो. महिपत म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, ही केस आहे ना माझ्या मुलीचे म्हणून मी गप्प आहे. आणि महिपत अक्षरशः धमकीच द्यायला लागलेला असतो, पण पुन्हा शांत होतो आणि मग हात जोडतो आणि म्हणतो ठीक आहे. महिपतला खरं तर खूप राग आलेला असतो, कारण ही बाई इतकी निर्लज्ज आहे असं महिपतला वाटलं नव्हतं. महिपतला असं वाटायचं की ठीक आहे ही बाई आहे, आपण हिला चांगलंच ताळ्यावर आणू शकतो कितीही कडक असली तरी, असा महिपतचा गोड गैरसमज झालेला होता.
पण महिपतचा हा जो गैरसमज असतो तो मात्र एका क्षणात विरघळलेला असतो. आणि इकडे प्रिया मात्र आता रूममध्ये आलेली असते. प्रिया म्हणत असते की मी नागोबाला फोन करते आणि विचारते आणि सांगते की हे अर्जुन जो आहे ना, ह्या दामिनीनं केस घेतल्यापासून रूममधून बाहेरच येत नाहीये, तो फक्त काम काम कामच करत बसलेला आहे, हे सगळं मी सांगते, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा मात्र प्रिया आहे ती आता नागोबाला फोन लावायला घेते. पण जेव्हा प्रिया नागोबाला फोन लावते तेव्हा मात्र नागोबा फोन उचलत नाही. तेव्हा प्रिया म्हणते की काय झालं या नागोबाला, हा काय फोन उचलत नाही आज, नक्की कुठं गायब झालाय. चला महिपतला शेट लावते, अण्णा शेटला फोन लावते, असं ती म्हणते. आणि मग अण्णाला फोन लावायला घेते. महिपतला जेव्हा फोन लावायला घेते तेव्हा मात्र प्रियाच्या डोक्यात एकच असतं की एकदा आपण महिपतला फोन लावायचा आणि इकडची बातमी द्यायची, म्हणजे तो खुश होईल, असं प्रियाला वाटत असतं. आणि मग प्रिया जी आहे ती महिपतला फोन लावते. महिपतला फोन लावल्यावर ऑलरेडी महिपत हा भयानक चिडलेला असतो. दामिनीने त्याचा जो अपमान केलेला असतो त्यामुळं महिपतला राग आलेला असतो. ती म्हणत असते की अण्णा शेठ, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून फोन केला आहे. तो म्हणतो बोल. ती म्हणते की ती दामिनी आहे ना, तिच्याकडे जेव्हापासून केस दिली आहे ना तेव्हापासून तो अर्जुन आहे ना, तो अगदी टेन्शनमध्येच आहे. कसं आहे, आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. महिपत म्हणतो तू हे सांगायला मला फोन केला आहेस का? नाही, तेवढं मला कळतं. महिपत ऑलरेडी चिडलेला असतो. प्रिया म्हणत असते हो बरोबर आहे, तेवढं तुम्हाला कळतं, पण तुम्ही प्रत्येक वेळेस माती खाता आणि माझ्याशी चुकीचं वागता, कारण तुम्ही नेहमी माझ्या पायाखाली राहायचं आहे, अशा भाषेत घाणेरड्या शब्दात प्रिया बोलत असते. महिपतचा राग अनावर झालेला असतो आणि प्रियाचं हे बोलणं सुरूच असतं. तेव्हा मात्र महिपत भयानक चिडलेला असतो. ती म्हणत असते कसं आहे, मी साक्षीने खून केलेला आहे तरीही मी एकमेव साक्षीदार आहे. कसं आहे, तुम्ही आतापर्यंत जे पुरावे गोळा केलेले आहेत ना ते तुम्हालाही माहीत नाही आहे की तुम्ही काय काय पुरावे गोळा केलेले आहेत, तुमच्याही लक्षात नसेल. पण कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवा की कसं आहे की ही जी केस आहे ना ती माझ्यामुळे फिरलेली आहे. एकमेव साक्षीदार मी आहे. मी साक्ष दिलेली होती म्हणून हे सगळं घडू शकलेलं आहे. मी जर साक्ष दिली नसती तर हे सगळं घडलंच नसतं, कारण मग त्यावेळेसच साक्षी जेलात गेली असती, एवढं लक्षात ठेवा. मी जर तिच्या बाजूने साक्ष दिली नसती तर, असं म्हणत प्रिया महिपतला चांगलंच बोलत असते. तिला असं वाटत असतं की आपण महिपतशी अशा पद्धतीनं बोललं तरच महिपत आपल्याला मान सन्मान देईल. पण त्या मूर्ख प्रियाला अक्कल नाही आहे की महिपत कधी तिचे तुकडे तुकडे करून टाकेल हे तिलाही कळणार नाही. ती सांगू लागते की कसं आहे, यासाठी मी सुभेदारांच्या घरात लग्न करून आलेली आहे, कारण तुम्ही मला जे धमकवत असता ना प्रत्येक वेळेस, ते धमकवायची गरज नाही म्हणून, असं प्रिया बोलत असते. आणि त्यासोबतच प्रियाचं हे सगळं बोलणं जे असतं ते मात्र सायलीने ठेवलेल्या त्या फोनमध्ये रेकॉर्ड होत असतं, त्याचा व्हिडिओ तयार होत असतो. आणि ही गोष्ट मात्र प्रियाला माहीत नसते. इकडे महिपतला धमकी देत असते, म्हणत असते कसं आहे, साक्षीने खून केलेला आहे, मी तिच्या बाजूने साक्ष दिली आणि मी एकमेव आयविटनेस आहे, मी सांगितलेलं आहे, म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे इथून पुढं माझ्याशी नीट बोलायचं आणि मला जो मान आहे तो द्यायचा, एवढं लक्षात ठेवा अण्णा शेठ, तुम्हाला माझी गरज लागणारच आहे. आणि आत्ता काल ऑलमोस्ट मी ते कार्ड आहे ते मिळवण्यापर्यंत पोहोचलेच होते, पण अगदी थोडक्यामुळं ते राहिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही का बिंदास्त राहा. आणि त्या दामिनी मॅडमकडे केस दिली आहे ना, त्यामुळं तुम्ही विचारच करू नका की पुढे काय करायचं आहे या गोष्टींचा, असं प्रिया सांगत असते. आणि तिथून त्यानंतर महिपत तिला सांगतो की आता फोन ठेव, आता काही गरज नाही आहे तुझ्या फोनची, असं महिपतचं म्हणणं असतं. प्रियाने एवढं सगळं बोलून झालेलं असतं आणि प्रियाने जी माती खाल्लेली असते ती माती पूर्णपणे आता इथे रेकॉर्ड झालेली असते. त्याबद्दल प्रियाला माहीतच नसतं आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. इकडे तिनं सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या असतात, अगदी सगळ्या, म्हणजे तिला जे जे वाटत आहे त्या सगळ्या गोष्टी बोलून रिकामी झालेली असते. तेव्हा तिच्या मूर्ख प्रियाच्या लक्षातही आलेलं नसतं की आपण हे सगळं काय बोलून गेलेलो आहे, कारण आपण जे बोललेलो आहे ते आता एका मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत आहे. त्यामध्ये तर सगळ्याच गोष्टी आहेत की सुभेदारांच्या घरात का आली आहे, अश्विनसोबत लग्न का केलेलं आहे, त्याचबरोबर साक्षी खुनी आहे, हे सगळं आता त्याच्यामध्ये क्लिअर झालेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ तिथं आलेला असतो. आणि इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली मात्र जाम खुश असते, अगदी गाणी वगैरे गात असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली आज काय झाले, आज काहीतरी वेगळंच आहे, तुम्ही वेगळ्याच मूडमध्ये आहात. तेव्हा सायली म्हणत असते की आपण आज कॅन्डल लाईट डिनर डेटला जाणार आहे ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. अर्जुन म्हणत असतो हे काय. तेव्हा सायली म्हणत असते की आज आपल्याला प्रियाच्या बाबतीतला असा पुरावा हाती लागणार आहे की ज्यामुळं सगळ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. अर्जुनला कळतच नसतं की सायलीच्या हाती असं काय लागलेलं आहे. सायली म्हणत असते की सायलीला अर्जुन म्हणत असतं की सांगा ना. सायली म्हणत असते की आपण बाहेर जाणार आहे ना तेव्हा सांगते मी, आता मी काही सांगणार नाही, असं सायलीने स्पष्ट केलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे ती बोलत असते आणि सायली मात्र आनंदात असते. फायनली तिच्या हाती पुरावा लागलेला आहे
आणि या पुराव्यामुळे सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. मधुभाऊ हॉलमध्ये आलेले असतात आणि ते विमलकडं पाणी मागतात. त्याच टायमाला तेथेच बसलेली असते ती म्हणजे प्रिया. प्रियाचं लक्ष मधुभाऊंकडे जातं. मधुभाऊंचं मात्र लक्ष प्रियाकडे अजिबात नसतं. पण तेवढ्यात प्रियाच्या लक्षात येतं ते म्हणजे आपल्या गळ्यामध्ये तन्वीचं म्हणजेच सायलीचं लॉकेट आहे आणि ते जर का मधुभाऊने बघितलं तर खूप मोठा अनर्थ घडू शकतो. यामुळे तिला चांगलाच धसका बसलेला आहे. खरं तर मधुभाऊंचं तिच्याकडं किंचितही लक्ष नसतं. मधुभाऊ आलेले असतात ते म्हणजे पाणी घेण्यासाठी. ते विमलला हाक मारतात आणि म्हणतात, "विमल, अगं माझ्याकडचं जरासं पाणी संपलेलं आहे. मला पाणी देशील का?" विमल त्यांना म्हणते, "हो मधुभाऊ, थांबा, मी तुम्हाला पाणी देते." पण इकडं भित्यापोटी ब्रह्मराक्षस म्हणल्यासारखं प्रियाला मात्र असं वाटतंय की मधुभाऊ हे आपल्याकडेच पाहतायत आणि आता ते आपलं लॉकेट पाहणार आणि आपला भांडेफोड होणार. या गोष्टीमुळं ती पुरती घाबरून गेलेली आहे. घाबरलेली ती लगेच उठते आणि पळत पळत तिच्या रूमकडे जायला लागते. मधुभाऊ तिचं ते रूप पाहतात आणि विमलला म्हणतात, "या मुलीला काय झाले ना तेच कळत नाही. कधी काय वागते ना तेच कळत नाही. आत्ता पळत पळत कुठे गेली काय माहिती." विमल म्हणते, "तुम्ही तिच्याकडे लक्षच देऊ नका. त्या तशाच आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर मला नक्की मागा." मधुभाऊ म्हणतात, "हो, अगदी नक्की मागतो." मधुभाऊंचं खरं तर प्रियाकडे लक्ष नसतं, पण आता प्रिया धावत पळत स्वतःच्या रूममध्ये गेलेली आहे. या मधुभाऊंचं सारखं माझ्याकडेच लक्ष असतंय आणि जर का त्यांचं लक्ष माझ्या लॉकेटवर पडलं ना, तर किती मोठा अनर्थ होईल सांगता येणार नाही. कारण त्यांना कळेल की हे खरं तर लॉकेट सायलीचं आहे. कारण हे लॉकेट अगोदर लहानपणी सायलीच्याच गळ्यात होतं. हे जर का त्यांना समजलं, तर हे देखील समजेल की सायली हीच तन्वी आहे. नको, नको, हे लॉकेट आपल्या गळ्यात नकोच. जर का पूर्णाजी म्हणली लॉकेट कुठं गेलंय, तर काहीतरी तिला सांगेल मी. पण आत्ता हे लॉकेट आपल्या गळ्यामध्ये नको, असा विचार करून तिनं ते लॉकेट एका कापडामध्ये गुंडाळून ठेवायचं ठरवलेलं आहे आणि ते लॉकेट काढून तिनं त्यामध्ये ठेवायचं ठरवून ते लॉकेट अगदी व्यवस्थितपणे ठेवून टाकलेलं आहे. आता मधुभाऊ आपलं काहीच करू शकणार नाहीत. या गोष्टीमुळे ती पुरती खुश झालेली आहे. बरं झालं, एकदाचा लॉकेटचा प्रश्न आपण मिटवून टाकला, असं ती म्हणत असते. पण त्याच वेळेला तिच्यावर कॅमेरा मात्र बारकाईने लक्ष ठेवत असतो. कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की ती काय काय करते आणि काय काय बोलते ते. आता लॉकेट ठेवल्यानंतर ती एकदम खुश झालेली देखील दिसत असते. बरं झालं देखील स्वतःच्या मनाला ती म्हणत असते, आता लॉकेटचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे. तर इकडे सायली आणि अर्जुन आता बाहेर जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. अर्जुन सायलीला म्हणतोय, "सायलीजी, आत्ताच्या आत्ता मला असं वाटतंय ॲम्ब्युलन्सला फोन करणं गरजेचं आहे." सायली एकदम घाबरते आणि विचारते, "ॲम्ब्युलन्सला काय झालं? कोण आजारी आहे? काय झालंय का?" तेव्हा तो म्हणतो, "झालं नाहीये, पण होण्याची शक्यता आहे." सायली म्हणते, "असं काय कोड्यात बोलतायत? काय झालंय मला सांगाल का?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "अहो, तुम्ही किती सुंदर दिसताय. तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या या सौंदर्यामुळे मला हार्ट अटॅक येईल असं वाटायला लागलेलं आहे." तेव्हा सायली म्हणते, "असला अभद्र नका बरं बोलू." अर्जुन म्हणतो, "आता तुम्ही एवढ्या सुंदर दिसताय, त्याला मी काय करू सांगा?" सायली म्हणते, "अशी स्तुती करत असतात का? आणि तुम्हाला हार्ट अटॅक आलेलं मला आवडणार आहे का?" अर्जुन म्हणतो, "पण तुमच्या सौंदर्यामुळे हार्ट अटॅक येणार हे मात्र फिक्स आहे." सायली म्हणते, "असलं अजिबात बोलू नका आणि चला, आपल्याला जायचंय ना, आता उशीर व्हायला लागलेला आहे. पटकन चला, आपल्याला आज खूपच महत्त्वाचं काम आहे." अर्जुन म्हणतो, "हो, खूप महत्त्वाचं आहे, पण तुमच्या सौंदर्याची स्तुती केल्याशिवाय मला मात्र हालू वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे ना. चला बरं." असं तो देखील आता सायलीला म्हणतो. तेव्हा सायली त्याला म्हणते, "तुम्ही पुढे चला. आज मी एक खास गोष्ट घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जबरदस्त सरप्राईज देणार आहे. तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना, ते सरप्राईज." अर्जुन आता म्हणतो, "ठीक आहे. मी बाहेर जाऊन तुमची वाट पाहतोय, पण तुम्ही लवकरात लवकर या." आणि आता सायली चाललेली आहे ती म्हणजे प्रियाच्या रूमकडे. कारण तिने तिथे मोबाईल लावून ठेवलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये पाहिजे ते पुरावे मिळालेले असतील, म्हणूनच ती तिकडं चाललेली असते. इकडे प्रिया स्वतःच्या मोबाईलवर मोबाईल पाहत बसलेली असते आणि मोबाईलचं चार्जिंग संपलंय म्हणून ती चार्जिंग लावायला जाते, पण तेवढ्यात मोठा अनर्थ होतो आणि त्याच वेळेस सायलीने प्रियाच्या रूममध्ये लावलेला मोबाईल तिला मिळालेला आहे. आणि तिला मोठा धक्काच बसलाय. आपल्या रूममध्ये हा मोबाईल कोणाचा आहे? हा तर मोबाईल सायलीचा आहे. म्हणजे म्हणजे सायली आणि अर्जुन आपल्यावर लक्ष ठेवतायत ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. त्याचबरोबर त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन आहे. या गोष्टीचा देखील धक्का सायलीला बसलेला आहे. पण तिने हे कधी केलं असं ती विचार करते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की सायली आपल्याकडे कॉफी द्यायला आलेली होती आणि कॉफी द्यायचा बहाणा करून ती आपल्या रूममध्ये शिरली आणि रूममध्ये शिरून तिनं हा मोबाईल लावलेला आहे हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. पण यामध्ये
नक्की काय रेकॉर्ड झालेलं आहे का हे आता ती पाहत असते. एक एक गोष्ट जेव्हा ती पाहत असते तेव्हा त्यामध्ये धक्कादायक गोष्टी तिच्या समोर आलेल्या आहेत. कारण तिनं महिपतला म्हणलेले असते की साक्षीनं खून केलेला आहे ही गोष्ट मला माहिती आहे, पण मी कोर्टामध्ये खोटी साक्ष देते. जर का मी खरी साक्ष दिली तर तुमच्या पायाखालची जमीन हादरेल, असं ती बोललेले आहे. असे एक ना अनेक पुरावे त्यामध्ये दडून बसलेले आहेत. जर का हा पुरावा सायली अर्जुनच्या हाती लागला असता तर आपल्यालाच फाशी झाली असती असा विचार ती करू लागलेली आहे. आणि ही गोष्ट जर का महिपतला समजली असती तर आपल्या या मूर्खपणावर महिपतनं आपल्याला काय शिक्षा दिली असती असा विचार करूनच तिला घाम फुटलेला आहे. सायली अर्जुनने आपल्याबरोबर जबरदस्त गेम केली होती, पण आपल्या हुशारीमुळे ती गेम आपण हाणून पाडलेली आहे असा विचार देखील ती करत असते. पण अर्जुन सायलीची एवढी बिशात झालेली आहे म्हणल्यानंतर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार ती करत असते. जर का महिपतच्या हाती हे सगळं लागलं असतं तर महिपतने माझे तुकडे तुकडे करून टाकले असते. मला धाड धाड गोळ्या घातल्या असत्या आणि अगदी हसत खेळत नाचत घातल्या असत्या आणि म्हणला असता की तू आमच्या काहीच कामाची नाहीये. अशा गोष्टी तिला आठवत असतात. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि सायली येते. सायलीला पाहून अगोदरच चिडलेल्या प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया म्हणते, बरं झालं तू आली आहेस ना, आजकाल तुझ्या इकडच्या फेऱ्या खूपच वाढलेल्या आहेत. तेव्हा सायली म्हणते, का काय झालं? तेव्हा ती म्हणते, काय झालेलं नाहीये, आता जे काय होणार आहे ना त्याला तू सामोरे जायचंय. खरं तर बिचारा सायलीला काहीच माहित नसतं की प्रियाच्या हाती तो मोबाईल लागलेला आहे. प्रिया म्हणते, चल आता जरा हॉलमध्ये तिथंच बघूया आपण काय होणार आहे ते. पण खरं तर सायलीला आतमधला मोबाईल घ्यायचा असतो. पण प्रिया मात्र तिला गोड बोलून तिच्या हाताला धरून हॉलमध्ये घेऊन चाललेले आहे. सायलीला अजूनही माहिती नाहीये की नक्की काय झालेलं आहे. पण अक्षरशः सायलीच्या हाताला ओढत ओढतच ती तिला हॉलमध्ये घेऊन चाललेली आहे. इकडे अर्जुन मात्र खुश होऊन सायलीची वाट पाहत आहे. पण आता बराच वेळ झालं सायली का बरं आलेलं नसेल? नक्की त्यांचा आज काय प्लॅन आहे आणि ते मला नक्की कशाचं सरप्राईज देणार आहेत असा प्रश्न त्याला पडलेला आहे. पण इतका वेळ झालं त्या आलेल्या नाहीयेत म्हणजे नक्की काय अडचण तर नाही ना असा विचार करून आता तोच पुन्हा एकदा माघारी चाललेला आहे. तर इकडे प्रियाने सायलीला हॉलमध्ये आणलेला आहे. तेवढ्यावरच आता प्रिया शांत बसलेली नाहीये तर घरातील सर्वांना ती हाक मारते आहे. ते म्हणते की सर्वजण जरा इकडे या आणि बघा इथं काय झालेलं आहे. आणि घरातील एक एक सदस्य हॉलमध्ये जमा होत आहेत. पूर्णाजी, प्रताप, कल्पना, विमल हे सगळे हॉलमध्ये येत आहेत. कारण इकडं प्रियाने राडा घालायला सुरुवात केलेली आहे, आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे आणि ती रागवते ते म्हणजे सायलीवर. सर्वजण विचारतायत प्रियाला की काय झालंय, नक्की काय झालंय ते आम्हाला सांगशील का? प्रिया म्हणते, हो खूप काहीतरी झालेलं आहे. आज तुम्हाला कळणार आहे की तुमची सायली ही किती खालच्या दर्जाची आहे आणि ती किती खालच्या दर्जाचं काम करू शकते. प्रिया असं कोड्यात बोलते तेव्हा कोणालाच कळत नाही की नक्की काय झालेलं आहे. सायलीला देखील समजलेलं नाहीये की नक्की काय झालंय, पण तिला शंका आलेली आहे की नक्कीच प्रियाच्या हाती आपलं काहीतरी लागलेलं आहे, म्हणूनच ती एवढा आरडाओरडा करायला लागलेली आहे. प्रिया अजूनही आरडाओरडा करते आणि म्हणते, आजपर्यंत हिला फक्त मीच ग्रेट आहे हे दाखवायचं होतं आणि त्यासाठी ही काय करू शकते हे आता मी तुमच्या समोर आणणार आहे. तेवढ्यात अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो प्रियाला म्हणतो, काय झालंय, तू आरडाओरडा का करायला लागलेली आहेस? प्रिया म्हणते, आता तुमच्या सगळ्यांचं तोंड मी बंद करणार आहे. हा मोबाईल कोणाचा आहे माहिती आहे का? कोणाचा आहे ग सायली हा मोबाईल? तेव्हा सायली म्हणते, हा मोबाईल माझा आहे. सायलीला समजलंय की काय झालेलं आहे. बरं, आता अजून एक असंच खरं खरं उत्तर दे, तू नेहमी खरं बोलतेस ना, हा मोबाईल कुठे होता सांग बरं, असं म्हणून ती सायलीला विचारते. तेव्हा सायली मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा प्रिया सांगते की या घाणेरड्या मुलीने हा मोबाईल माझ्या रूममध्ये लावून ठेवलेला होता. हिला स्वतःला ग्रेट समजण्यासाठी मी एखादी तरी चूक करावी आणि ती एखादी तरी चूक तुमच्या सर्वांसमोर आणता यावी यासाठी तिनं हा मोबाईल माझ्या रूममध्ये लावून ठेवलेला होता. इतका घाणेरडं काम, इतकं घाणेरडं कृत्य हिनं केलेलं आहे असं ती सर्वांना सांगते. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात अश्विन देखील आलेला असतो. त्याला समजलंय की सायलीनं काय केलेलं आहे. तो सायलीला म्हणतो, आजपर्यंत मला असं वाटत होतं तुम्ही फक्त वाईट वागताय, पण आता तुम्ही अगदी नीच आणि घाणेरडं कृत्य केलेलं आहे. पूर्णाजी, कल्पना, प्रताप यांना तर मोठा धक्काच बसलेला आहे. प्रिया सर्वांना सांगते की सायली आता किती खालच्या दर्जाला गेली हे तुम्हाला समजलं असेल. माझी एखादी तरी चूक यामध्ये रेकॉर्ड व्हावी आणि ती तुम्हाला सर्वांना दाखवावी आणि ती किती किती ग्रेट आहे हे सर्वांना सांगावं यासाठीच तिने हे केलंय. तेव्हा अश्विन चिडतो आणि म्हणतो, खरंच वहिनी, आता ना तुम्हाला वहिनी म्हणायची देखील लाज वाटायला लागलेली आहे मला.
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की चिडलेली प्रिया अक्षरशः सायली आणि अर्जुन यांना काही बोलायला लागलेले आहे. तेव्हा अर्जुन मात्र चिडतो आणि सायलीची बाजू घेऊन म्हणतो, जे काय झालं असेल ते असेल, पण हे सगळं सायलीनं फक्त पुरावा मिळावा म्हणूनच केलेलं असेल. आणि मी तुम्हाला सांगतो, आज जरी पुरावा मिळाला नसला तरी देखील एके दिवशी प्रियाच्या विरोधात आम्हाला पुरावा मिळेलच आणि जेव्हा पुरावा मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू की प्रिया नक्की कशी आहे. आज तुम्हाला प्रिया चांगली वाटत असेल, पण प्रिया नक्की कशी आहे ते आम्हाला माहीत आहे. त्यामुळं तुम्हाला एके दिवशी आम्ही दाखवून देऊ. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.